कुट्टे साहेब, आजच्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आज जी काही लोक संयमानं बोलत आहेत, आजही तुमच्यावर त्यांचं खूप काही प्रेम आहे, परंतु प्रेम हे फक्त 2 आणि 3 दिवसापुरतं मर्यादित राहणार आहे। कारण परळीतली कुठलीही घटना सुरुवात होत नाही, परंतु एकदा जर का सुरुवात झाली तर त्या गोष्टीला कुणीही अडवू शकत नाही। तुम्ही आतापर्यंत प्रशासनाला गुंगवत राहिलात, पोलीस प्रशासन तुम्ही खेळवत राहिलात, अधिकाऱ्याला काहीतरी तुम्ही वेगळा आम्ही दाखवून परत त्यांच्याशी तुम्ही वेगळा खेळ सुरू केलेला आहे। परंतु परळीतल्या जनतेसोबत जी तुम्ही काही खेळ चालवलेला आहे ना, तो तुमच्यासाठी योग्य नाही। आम्ही तुमचा 17 वर्ष सत्कार केला, मान सन्मान दिला, आणि आज शेवटच्या वेळेस शेवटच्या घटका मोजताना अगदी परळीतल्या सामान्य ठेवीदारांचे जीव अगदी टांगणीला टांगले तर, आणि ते आज जिवंत आहेत। हे फक्त काही दिवसापुरते तुमच्यासाठी बोलणार आहेत, पण भविष्यात जर काही यांच्या काही जीवनाचं बरं झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार फक्त कुटे आणि कुटे ग्रुपच राहणार आहे। लक्षात ठेवा, तुमचे कर्मचारी हे आमच्या ठेवी घेऊन जाण्यासाठी आमच्या घरी आलेले आहेत, लक्षात ठेवा। आणि त्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे। सेवकापासून ते त्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व कर्मचारी हे बॅग घेऊन कस्टमरच्या घरी जायचे, आम्हीच दाखवायचे, कुट्टे साहेब तुमचा विश्वास द्यायचे, गोडगोड बोलायचे, आणि तुम्ही आमचे आम्ही तुमचे नाही। त्या ठिकाणी वेगवेगळे पत्ते, वेगवेगळे नॉमिनल, वेगवेगळे संपर्क साधून वेगळ्या पद्धतीने कशा ठेवी गोळा करता येतील ह्या सगळ्या ठेवी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून गोळा केलेल्या आहेत। तर आमचा तुम्हाला विरोध नाही ठेवी गोळा करण्याबद्दल, परंतु आमच्या जी ठेवी गोळा केलेल्या आहेत त्या आज आम्हाला सुरक्षित परत दिल्या पाहिजेत, आणि आम्ही त्यासाठी आज लढा उभा केलेला आहे। आज लढ्यासाठी जरी ही तुम्हाला छोटीशी पब्लिक वाटत असेल तर हे हजारो लाखो पब्लिक आहे। लक्षात ठेवा, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या ठिकाणी झालेल्या बैठका ह्या वेगळ्या होत्या, परंतु परळीतली झालेली बैठक फार हिंसक आहे, याची तुम्हाला जाण असू द्या। कुट्टे साहेब, तुम्ही प्रत्येक तालुक्याला आज तुम्हाला जिथं वॉरंट निघाला ते जाता ना, तर तुम्ही डोलत जाता, दिमाखानं जाता, पण ज्या दिवशी तुम्ही परळीमध्ये येणार आहेत ना त्या दिवशी तुमची हरासमेंट फार मोठी होणार आहे। आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा तुम्हाला सहारा देणार नाहीत, आणि आम्ही लोकप्रतिनिधीला बजावून सांगणार आहोत, बाबांनो आम्ही तुमच्या मतदारसंघातले, आमचा प्रश्न हा लयाला लावा। आम्ही फार कष्टाने पैसे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, कुणाच्या कपडावर लिहिलेलं नसतंय उद्या काय होणार आहे ते। आणि लोकप्रतिनिधी असतात कशाला? ज्या दिवशी एखाद्यावर अन्याय होईल तो अन्याय दूर करण्यासाठी असतात। मग ह्या परळी तालुक्यातल्या लाखो लोकांवर अन्याय झालेला आहे, त्यांचा सुद्धा अन्याय तुम्हाला दूर करावा लागेल, आणि तो दूर करण्यासाठी आम्ही त्यांचे जाणार आहे, बोलणार आहे, त्यांना यथा सांगणार आहे, त्यांच्यापर्यंत ही मेसेज सुद्धा गेलेला आहे। परंतु परत एकदा कुट्टे ग्रुपला, कुट्टे कुटुंबियांना आणि कुट्टे ग्रुपमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे। जे काही कर्मचारी आहेत ना, ज्यांनी की कुट्टे साहेबांची सतत बाजू घेतलेली आहे, आणि कुट्टे साहेब उद्या येणार आहेत, परवा देणार आहेत, आपले आहेत, पैसे आले तर मेल आलाय, अरे कुटवर ठकवायचंय, शेवटची स्टेप आलेली आहे, आता लोकांचा जीव चाललाय, आणि तुमच्या मायला तुमच्या चुकीच्या गोष्टी सांगून वातावरण खराब करून टाकले। हरामखोरांनो लक्षात ठेवा, हा जर परळी तालुक्यातला पैसा जर लवकर नाही आला ना, तुम्हाला नंगे नाच करून या परळीमध्ये आणायचं काम करणार आहे। मग तुमचा एसपी तुमचा शेवटच्या टोकापर्यंत तिस्मार खान कुणीच काय करू शकणार नाही। सगळे आमची एकजूट झालेली आहे, सर्व जातीचे लोक एकत्र आलेले आहेत, यामध्ये कोणी तुमची बाजू घेणार नाही। तुम्हाला जे वाटत होते की आपले कुणीतरी आहेत, अरे 8 दिवसाला 2 दिवसाला तुमच्या छोट्या छोट्या खेड्यामध्ये बैठका होत्या, बॅग घेऊन जात होता, त्या गोरगरीब लोकांना आम्ही दाखवत होता, नाही ते ठेवीचे तुम्हाला जास्तीचे पैसे मिळणार आहेत असंही सांगत होतात, आणि ते पैसे तुम्ही बॅगमध्ये घेऊन येत होता। एवढा विश्वास तुमच्यावर टाकला, आणि त्या विश्वासाचं काय चीज केलं, शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्हाला गाडी जायची वेळ आली। आणि म्हणून लक्षात ठेवा, आणखी तुमच्यासाठी 2-3 दिवस आहेत, त्या 3 दिवसामध्ये निर्णय घ्यायचं काम करा, नाहीतर तुम्हाला येते वेळेस तुम्हाला कपड्यावर आणणार येणार नाही, नंगे केले परळीमध्ये तुम्हाला घेऊन येणार आहेत लोक, हे तुम्ही लक्षात ठेवा। यापुढे तुम्हाला परळी तालुक्यातल्या या ज्ञानराधा मल्टीटेक परळी शाखेचे पैसे द्यावे लागतील, दुसरा पर्याय नाही। आमच्या इथं प्रशासन काही करत नाही, आमच्याकडले फार डोके विचित्र आहेत। कुट्टे साहेब, तुम्ही दुसऱ्या तालुक्यातले बसले असते समजून घेतील, ऐकतील, पण आता इथं मात्र यंत्रणा बिघडलेली आहे, आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे, आणि आता त्यांचा उद्रेक झालेला आहे। तुम्ही आपली कशी झक मारायची ती मारा, पण परळी तालुक्यातले पैसे येणाऱ्या 3 दिवसामध्ये नाही जर दिले ना, त्याचा परिणाम काय होतोय ते तुम्हाला इथं भोगावा लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, योगदान सारखी जय।